नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू बायोकिरण. मी एके सर सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असेल, की अजूनपर्यंत आपण सगळा फक्त टाईमपास केलेला आहे आणि आपला स्टडी अजिबात झालेला नाही. फक्त 4च महिनेच राहिले आणि आता मात्र आपल्याला 12वीला काही मार्क पडत नसते. असे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले आणि सांगितलं, की "सर अजूनपर्यंत अभ्यास झालेला नाहीये. आता नेमकं काय करू?" विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. एके सर तुमच्या सोबत आहे. विद्यार्थी मित्रांनो, असा एक स्टडी प्लॅन देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आता सप्टेंबर म्हणजे उद्या 1 तारीख आहे आणि सप्टेंबर पासून जरी तुम्ही स्टडी स्टार्ट केला, तरी तुम्ही इझिली चांगल्या मार्काने पास होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या सोबत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं काय करायचं या 4 महिन्यामध्ये? याचा एक बेसिक आणि एक बेस्ट असा प्लॅन आपण समजून घेऊया. चला, काय करायचं विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला काय आहे, तर 4 महिने राहिलेत. म्हणजे सप्टेंबर, सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 4 महिने आपल्याकडे आहेत. कारण जानेवारीमध्ये तुमचे काय आहे, तर इंटरनल एक्झाम स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये तुमचे पेपर जे आहेत, तर ते 10 फेब्रुवारी पासून स्टार्ट होतील. विद्यार्थी मित्रांनो, 10 फेब्रुवारी पासून पेपर स्टार्ट होणार आहे. जवळपास 15 जानेवारीच्या आसपास तुमची प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होईल. मग या सगळ्या धावपळीमध्ये तुमचा अभ्यास कधी करायला टाईम भेटेल? तर टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट असा स्टडी प्लॅन देणार आहे तो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि या सगळ्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास किती करायचा आहे? बघा, मी तुमचं मराठी, हिंदी, इंग्लिश तुमचे जे लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत, तर ते मी अजिबात घेणार नाहीये इथे. ते तुम्हाला तुमच्या बाकीच्या वेळामध्ये कंप्लीट करायचे. जर कोणाला आय-टी असेल, तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा मार्क मिळतील. काही म्हणाल, की "सर आम्हाला ते आमचे कॉलेज देणारच आहे." तर त्याबद्दलही मी काही बोलत नाहीये. आपले बेसिक 4 सब्जेक्ट आहे, जे सगळ्याला करायचे आहेत. कारण त्याचं रिझन असं आहे, की जर तुम्ही नीट देत असाल, ओके, बघा तुम्ही नीट देताय किंवा तुम्ही आय-आय-टी, जेईई देताय. तर याच्यामध्ये बेसिक क्रायटेरिया काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर जर तुम्ही नीट एक्झामसाठी जर प्रिपेअर करत असाल, तर तुम्हाला स्टेट बोर्डला 50% मार्क म्हणजे तुमचा ग्रुप भरला पाहिजे पी-सी-बी मध्ये. म्हणजे तुम्हाला ॲट लीस्ट 150 मार्क तुम्हाला पाहिजे. इज इट राइट? येस. आणि जर तुम्ही आय-आय-टी, जेईई देत असाल, तर तुम्हाला 75% हे 12वी मध्ये पडलेच पाहिजे. तर तुमच्या नीट किंवा जेईच्या स्कोरचा काहीतरी फायदा होणार आहे. नाहीतर तुमच्या या एक्झामच्या मार्कचा काहीही फायदा होणार नाही. आता बरेच जण म्हणतील, "सर आम्हाला तर आमचं टार्गेट आहे एम-एस-टी-सी-टी." एम-एच-टी-सी-टी. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे, की त्याच्यासाठी तुमचा ग्रुप भरला पाहिजे. एकतर पी-सी-एम पाहिजे किंवा पी-सी-बी पाहिजे. मग हे जर 2 ग्रुप जर तुम्हाला भरायचे असेल, तर तुम्हाला अभ्यास तर करावा लागेल ना. आणि तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या वर्षी जसे पेपर झालेले आहेत, प्रत्येक सेंटरमध्ये एकतर पहिली गोष्ट तर तुमचे टीचर सेंटर चेंज झालं, टीचरचं सेंटर चेंज झालं. दुसरी गोष्ट प्रत्येक हॉलमध्ये कॅमेरे लावलेले होते. मग हे जर करायचं असेल तर कॉपी तर होणार नाही. मग कॉपी जर होणार नाही, तर अभ्यास तर करावा लागेल. मग ज्यांनी अजूनपर्यंत अभ्यास केला नाही त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं? तर बघा तुम्हाला हे तर बेसिक क्रायटेरिया तुम्हाला करावं लागेल. आता ज्यांनी क्लासेस लावलेले आहेत, नीट करतायत किंवा जेईई करतायत, तर त्यांनी एन-सी-आर-टी बुक फॉलो केलेले आहेत. त्यांनी तर स्टेट बोर्ड अजून वाचलेलं नाहीये आणि तुम्हाला माहिती आहे 12वीचं स्टेट बोर्ड हे एन-सी-आर-टी पेक्षा जास्त डिटेलमध्ये आहे, जास्त टफ आहे. मग अशा वेळेस तुम्ही नक्की काय करणार? काय तुमच्याकडे काही स्ट्रॅटेजी आहे का? अरे विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. जेव्हा तुमच्यासोबत एके सर आहेत, तर मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एम-एस-टी-सी-टी साठी प्रिपेअर करताय, नीटसाठी प्रिपेअर करताय, आय-आय-टी, जेईई प्रिपेअर करताय, हे सगळं करत असताना मात्र तुमचं स्टेट बोर्डकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. स्टेट बोर्डचं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. आन्सर रायटिंग. ओके. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मार्क मिळणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार, जोपर्यंत अभ्यास करणार म्हणजे नक्की काय करणार? ऑब्जेक्टिव्ह क्वेशन सॉल्व्ह करणार. अरे ऑब्जेक्टिव्ह क्वेशन तर तुम्हाला इकडे सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासाठी टाईम आहे अजून. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आन्सर रायटिंग तर जमलं पाहिजे. आता इथे तुम्हाला फक्त टिक मार्क करायचा नाहीये किंवा फक्त कॉम्प्युटरवरती क्लिक करायचं नाहीये.
तर इथे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस आणि 3 तास 3 तास तुम्हाला कंटिन्युअसली लिहायचंय. बरेच मुलं म्हणतात, की "सर आम्हाला आन्सर येत होते, पण आमच्या हाताला वात आला. आमचे हातच वळत नव्हते." का? कारण तुम्ही अगोदर 2 वर्ष कधी काही लिहिलंच नाही. 3 तास जर तुमची रायटिंग प्रॅक्टिस असेल, तरच तुम्हाला तिथे 3 तास पेपर लिहिता येणार आहे. इव्हन तुमचे आन्सर पाठ असू दे, नाहीतर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असू दे, पण पेपरमध्ये लिहिताच नाही आलं तर मार्क कसं काय पडणार? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मार्क पडायचे असेल, तर आन्सर रायटिंग करावंच लागणार आहे. त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला मार्क मिळूच शकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. बायोलॉजीच्या पेपरमध्ये तुम्हाला डायग्राम माहिती पाहिजे. डायग्राम पण काढता आले पाहिजे. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो, डायग्रामची एवढी प्रॅक्टिस करा, की मॅक्सिमम 2 मिनिट लागले पाहिजे एक डायग्राम काढण्यासाठी. तर तुमचा पेपर कव्हर होणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा बायोलॉजीचा पेपर झाला की फोन येतो, की "सर आमचा पेपरच कव्हर नाही झाला." कसं काय पेपर कव्हर होईल? जर तुम्ही आन्सर रायटिंगची कधी प्रॅक्टिसच केली नाही, तुम्ही डायग्रामची कधी प्रॅक्टिसच केली नाही, तर तुम्हाला तिथे डायग्राम काढता येणार नाही. तुम्हाला तिथे पेपर कव्हर होणार नाही. मग जर हे करायचं असेल, तर आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. काय प्लॅनिंग करणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काही खूप हुशार विद्यार्थी नव्हतो. मी सुद्धा तुमच्यासारखाच बॅक बेंचर म्हणा किंवा तुमच्यासारखाच कमी अभ्यास करणारा म्हणा, पण त्यामध्ये एक माझ्याकडे एक क्रायटेरिया होता, तो म्हणजे हार्ड विद्यार्थी मित्रांनो, हार्ड करावंच लागेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला आता कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार. म्हणजे नियमित. जर तुम्ही हार्ड करत असाल आणि जर कन्सिस्टन्सी ठेवत असाल, थोड्या दिवसासाठी 4 महिन्यांसाठी म्हणतोय मी फक्त, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मग या महिन्यामध्ये नक्की तुम्हाला काय करायचं? तर या महिन्यामध्ये तुम्हाला करायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, नंतर बायोलॉजी आणि मॅथ असे 4 सब्जेक्ट आहेत तुमच्याकडे असं आपण समजू. ओके. मग फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्हीचे मिळून सपोज अप्रॉक्सिमेटली जर धरलं तर इथे 15 चॅप्टर आहेत, इथे 15 चॅप्टर आहेत, बायोलॉजीमध्ये 15 चॅप्टर आहेत आणि मॅथमध्ये 15 चॅप्टर अप्रॉक्सिमेटली. तसं जर म्हटलं तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये एक एक चॅप्टर अजून एक्स्ट्रा आहे. पण अंदाजे आपण म्हणूया की तुम्हाला किती करायचे 15 चोक 60 60 चॅप्टर तुम्हाला करायचे 60 चॅप्टर. आता एवढं तर करायचं. आता जर तुम्ही जर विदाऊट प्लॅनिंगने जर हे करायला गेलात तर हे कम्प्लिटली इम्पॉसिबल. मला माहितीये. जर तुम्ही एखाद्या प्रश्नात अडकून राहिले, तर ते सॉल्व्ह करण्याचा तुमचा एखादा दिवस निघून जातो. आणि तुमचे 60 चॅप्टर कधी कंप्लीट होणार आहे? आता जर तुम्ही 4 महिने जर बघितले, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर त्याच्यात 30 दिवस, त्याच्यात 30 दिवस, इथे 30 दिवस, इथे 30 दिवस. किती दिवस झाले? 60 आणि 60 120 दिवस. 120 दिवस आहेत तुमच्याकडे अभ्यास करण्याचे. आता 120 दिवसामध्ये 60 चॅप्टर म्हणजे ऍट लिस्ट किती? एका चॅप्टरला 2 दिवस मिळतात. ओके. असा स्टडी करून जमणार आहे? म्हणजे रिव्हिजन कधी करायची? जो चॅप्टर पहिल्यांदा केला होता तो शेवटपर्यंत कसं काय लक्षात राहील? मग काय करायचं नक्की? बघा खूप सिंपल स्ट्रॅटेजी देतोय. काय स्ट्रॅटेजी आहे? सिंपल आहे. ऑक्टोबरमध्ये तुम्ही काय करायचं? सॉरी पहिला आहे सप्टेंबर. सॉरी सप्टेंबर घेऊया. सप्टेंबरमध्ये तुम्ही काय करायचं? त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये तुम्ही काय करायचं? नोव्हेंबरमध्ये तुम्ही काय करायचं? आणि लास्ट डिसेंबरमध्ये तुम्ही काय करायचं? अशा 4 महिन्याचा प्लॅन करूया. सिंपल. काय करायचं पहिली गोष्ट? तर सप्टेंबरमध्ये तुम्ही काय करायचं? 3 चॅप्टर करायचे. सॉरी 3 नाही, 4 चॅप्टर करूया. पहिल्या महिन्यामध्ये 4 चॅप्टर. 4 चॅप्टर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे करायचे. 4 चॅप्टर एव्हरी सब्जेक्ट. एका महिन्यामध्ये 4 चॅप्टर करायचे. ओके. 4 चॅप्टर तुम्हाला प्रत्येक विषयाचे म्हणजे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ असेल किंवा दोन्ही असेल. तर प्रत्येक त्याचे पहिले 4-4 चॅप्टर इथे करायचे. नव्याने. अजून तुम्ही काही केलेलं नसेल, केलेलं असेल तर चांगलंच आहे. नसेल केलेलं तरी इथून सुरुवात करा. कल करे सो आज करे सो अब. पहिलं मी पैलगी होगी, बहादुरी करोगे कब. लक्षात ठेवा. आत्तापासून ठरवा म्हणाला, की मला अभ्यास करायचा. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर मार्क पडले नाही, तर तुम्हाला जे म्हणत होते ना,
की आमचा पोरगा लय हुशार आहे, लय अभ्यास करतंय, हे करतंय, ते करतंय. अभ्यास केला नाही तर तुम्हाला ते म्हणतील, की हे काही करत नव्हतं. आणि तुम्हाला जर मार्क पडले ना, ते म्हणत होते, "नाही, नाही, ते आमचं पोरगं लयच अभ्यास करत होतं." मग तुम्हाला ठरवा तुम्हाला काय समजून घ्यायचं. मार्क पडले पाहिजे, नाही पडले पाहिजे तुमच्यावरती डिपेंड आहे. कॉपी करून मार्क पडणार नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला अचानक काहीतरी देवाची कृपा होईन आणि तुम्हाला मार्क पडतील असंही होणार नाही. मग जर तुम्हाला मार्क पडायचे असेल स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. काय करायचं? सप्टेंबरमध्ये 4 चॅप्टर प्रत्येक सब्जेक्टचे करायचे. आता इथे फक्त 4 चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत. दुसरं काही नाहीये. तर मग काय करायचं? इथे 4 चॅप्टर झाल्यानंतर एक कुठल्याही एका सब्जेक्टचं घ्या. एक सब्जेक्टचं जे टेक्स्ट बुक आहे, ते टेक्स्ट बुक रीडिंग करायचं. रीडिंग. कंप्लीट रीड करून काढायचं. समजू नाही समजू तो भाग वेगळा. ते नंतर बघू आपण. एकदा एक सब्जेक्ट तुम्ही पूर्ण बुक रीड करून काढा. 4 चॅप्टर रीड करून झाल्यानंतर. त्याच्यानंतर काय करायचं? तर इथे तुम्हाला क्वेशन पेपर पी-वाय-क्यू जे आहेत, ओके, पी-वाय-क्यू किंवा प्रिव्हियस इयर पेपर म्हणूया आपण. ओके, प्रिव्हियस इयरचे पेपर, स्टेट बोर्डचे पेपर कलेक्ट करायचे. कुठून कलेक्ट करायचे? त्यासाठी आपला ऍप आहे. मी ऍपवरती अपलोड करून ठेवतो. जेवढे स्टेट बोर्डच्या क्वेश्चन पेपर आहे, तुमच्याकडे जवळपास 4-5 वर्षाचा क्वेश्चन पेपर मी अपलोड करून टाकतो. आपल्या बायोकिरण ऍपवरती अजून डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करा. लिंक जी आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ओके. पेपर तुम्ही ऍटलीस्ट 5 इयरचे, ओके, 5 इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला काय करायचे? कलेक्ट करायचे. अजून मी सॉल्व्ह करायला सांगितलेलं नाहीये, टेन्शन घेऊ नका. ओके. एवढं तुम्हाला करायचंय यामध्ये. आणि एका इयरचा, 1 वर्षाचा पेपर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला सॉल्व्ह करायचं. प्रत्येक सब्जेक्टच्या 4ही सब्जेक्टसाठी मी बोलतो. एका वर्षाचे पेपर. 4 पेपर तुम्हाला असतील. 4 दिवस बसले 3-3 तास सॉल्व्ह होऊन जातील. क्लिअर आहे? ओके. अजून बरेच जण म्हणतात, "सर आमचे जर्नल पण बाकी आहेत." थांबा सांगतो. सांगतो. टेन्शन घेऊ नका. एवढं करायचंय तुम्हाला सप्टेंबरमध्ये. त्याच्यानंतर ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला काय करायचं? जे 4 चॅप्टर इथे तुम्ही केले होते ना, त्याची रिव्हिजन. पहिल्यांदा रिव्हिजन करायची. रिव्हिजन 4 चॅप्टर. प्रत्येक सब्जेक्ट मधल्या 4 चॅप्टरची रिव्हिजन करायची आणि न्यू 4 चॅप्टर प्रत्येक सब्जेक्टचे करायचे. नवीन काय करायचं? 4 चॅप्टर तुम्हाला इथे करायचे. क्लिअर आहे? आता इथे तुम्हाला अजून काय काम करायचं? जसं इथे एक बुक तुम्ही रीड करून काढलं होतं, त्याचं दुसरं बुक म्हणजे सेकंड नंबर बुक तुम्हाला रीड करायचंय थरोली. ओके. समजू नाही समजू तो भाग वेगळा, पण ऍटलीस्ट तुम्हाला कळेल की कुठल्या सब्जेक्ट मध्ये काय. दुसरं बुक म्हणजे इथे जर तुम्ही फिजिक्स केलं तर इथे केमिस्ट्रीचं करा. ओके. त्याच्यानंतर इथे काय करायचं? इथे तुमचं जेवढे काही जर्नल्स आहेत, ओके, जर्नल कम्प्लिशन, ओके, जर्नल कम्प्लिशन इथे करा तुमचे ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये. मी इथे तुम्हाला काही दिवस देतो. इथे पण समथिंग. ओके. जर्नल कम्प्लिशन इथे पण करायचं. म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुमचे जर्नल कम्प्लिशन झालं पाहिजे. दिवाळीमध्ये खूप जास्त दिवस देऊ नका. 4-5 दिवस दिवाळीला द्या. ओके. ऑक्टोबरमध्ये दिवाळी. त्याच्यानंतर इथे काय करायचं? इथे 1 वर्षाचे परत प्रिव्हियस इयर पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. प्रत्येक 4ही सब्जेक्टचा. ओके. म्हणजे इथे एक पेपर सॉल्व्ह केला. सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये एक पेपर सॉल्व्ह करायचा. ओके. त्याच्यानंतर पुढे गेलात, तर आता काय झालंय? हे जे 4 चॅप्टर इथे नवे केले होते, इथे त्याची रिव्हिजन केली. आता इथे परत जर रिव्हिजन करायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी टाईम कमी लागणार आहे. इथे नव्याने 4 चॅप्टर केलेत. मग आता हे 4 चॅप्टर आणि हे 4 चॅप्टर असे 8 चॅप्टरची तुम्हाला रिव्हिजन करायची प्रत्येक सब्जेक्टची. ओके. आता 4 चॅप्टरचे पहिले जे 4 चॅप्टर केले होते त्याचे दुसऱ्यांदा रिव्हिजन असणार आहे आणि ह्या ज्या चॅप्टरचे पहिल्यांदा रिव्हिजन असणार आहे. मग दुसऱ्यांदा रिव्हिजन करण्यासाठी टाईम कमी लागणार आहे. ओके. नाहीतर असं नका करू परत सगळंच रीड करत बसायचं आणि परत त्याला 4-4 दिवस द्यायचे. दुसऱ्यांदा रिव्हिजन जेव्हा करताय तर तेव्हा टाईम कमी लागला पाहिजे. आणि इथे
परत नव्याने 4 चॅप्टर तुम्हाला करायचे. 4 चॅप्टर. प्रत्येक सब्जेक्टचे 4 चॅप्टर तुम्हाला नव्याने करायचे. ओके. 8 चॅप्टरची रिव्हिजन, 4 चॅप्टरची नव्याने. आणि जर्नल कंप्लीशनसाठी तुम्हाला लागलेला वेळ. जो इथे जर्नल कंप्लीशन झालं ते तर इकडे करून टाका. जर ज्यांचे झालेले असेल त्यांचा आणखीन बेस्ट. त्यांचा हा टाइम इथे वरती द्या. ओके. आणि इथे काय करायचं, इथे परत एका वर्षाचे पेपर तुम्ही सॉल्व्ह करायचे. म्हणजे आतापर्यंत 3 वर्षाचे पेपर तुमचे सॉल्व्ह पण झालेले आहेत. त्याच्यानंतर तुमचे 8 आणि 4 प्रत्येक सब्जेक्ट मधले 12 चॅप्टर तुमचे झालेले आहेत. 12 चॅप्टर. काय करायचं याच्यातलं? सगळ्यात महत्वाचं एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे. जेवढे बुकच्या खाली क्वेश्चन आहेत, ते सगळे एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके. त्याचबरोबर जे बुक तुम्ही वाचताय, टेक्स्ट बुक सगळ्यात जास्त फोकस करायचा टेक्स्ट बुक्स. कुठल्या नोट्स वगैरे नका वाचू. जर ज्यांना कोणाला स्वतःच्या नोट्स काढले असेल त्यांनी स्वतःचे नोट्स वापरा. ज्यांना कोणाला टेक्स्ट बुक मध्ये समजत नाही त्यांना बायोकिरणच्या ऍप वरती आपण नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. तिथून डाउनलोड करा, प्रिंट काढा, वाचा किंवा मोबाईल मध्ये वाचा, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे तुम्हाला काय करायचं आता, जे 8 चॅप्टर तुम्ही बघितलेत, त्याच्यानंतर इथून पुढे म्हणजे ऑक्टोबर पासूनच पुढे रोज रात्री झोपण्याच्या अगोदर इथून स्टार्ट करायचं ऑक्टोबर पासून. सप्टेंबर मध्ये नाही केलं, केलंय तुमची मर्जी. केलं तर चांगलंच आहे, नाही केलं तर ऍटलीस्ट ऑक्टोबर पासून स्टार्ट करा. इथून पुढे मी आता वेगळ्या पेनने घेतो मुद्दामून. इथून पुढे तुम्हाला वन शॉट व्हिडिओ जे युट्यूब वरती आहे फ्री मध्ये, विकत काही घेऊ नका, सगळं फ्री मध्ये अवेलेबल आहे. युट्यूब वरती जेवढं काही अवेलेबल आहे, रोज एका चॅप्टरचा वन शॉट व्हिडिओ इथून बघायला स्टार्ट करायचं. म्हणजे इथे तुमचे 30 व्हिडिओ बघून होतील, इथे तुमचे 30 व्हिडिओ बघून होतील, इथे तुमचे 30 व्हिडिओ बघून होतील. चॅप्टर किती आहेत आपल्याला? 60 चॅप्टर. इथे किती आहेत? 30 आणि 30. 2 महिन्यात सगळे चॅप्टर ओके होऊन जातील. ओके. सगळ्याचे अवेलेबल आहे. इव्हन आपले बायोलॉजीचे एका एका तासाचे मी वन शॉट व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला डिटेलमध्ये बघायचं त्यांनी आपलं तर रेग्युलर सिरीज चालूच आहे. आपली प्रारंभ 2.0 सिरीज चालू आहे, जिथे फ्री मध्ये रोज संध्याकाळी 7 वाजता आपण बायोलॉजी डिस्कस करतो मराठीमधून. मग जे कोणी 12वीचे विद्यार्थी असेल किंवा 11वीचे असेल, ज्यांना 12वीची तयारी करायची, त्यांनी रोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या बायोकरण चॅनल वरती प्रारंभ सिरीजला जॉईन करा. लाईव्ह फ्री मध्ये. ओके. आता इथे नोव्हेंबरचं काम संपलं. डिसेंबर मध्ये काय करायचं? आता इथे ऑलरेडी तुमचे 8 आणि 4 12 चॅप्टर झालेत. राहिले किती? 3 चॅप्टर. इथे तुम्हाला नवीन चॅप्टर किती करायचे? न्यू चॅप्टर जे आहे तर ते 3च चॅप्टर करायचे प्रत्येक सब्जेक्टचे. ओके. प्रत्येक सब्जेक्टचे किती? 3 चॅप्टर. पण इथे मात्र तुम्हाला रिवाइज किती करायचे? 12 चॅप्टर रिव्हिजन करायचे प्रत्येक सब्जेक्टचे. आता टाइम कमी लागेल. ओके. रिव्हिजन. ओके. 12 चॅप्टरची तुम्हाला रिव्हिजन करायची आणि 3 चॅप्टर तुम्हाला नवीन करायचे. जर्नल कंप्लीट झालेले असणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विषय संपला. आता मग काय करायचं? इथे प्रत्येक सब्जेक्टचे 2 प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करायचे. प्रत्येक सब्जेक्टचे किती? 2 प्रिव्हियस इयर पेपर. म्हणजे आतापर्यंत तुमचे 5 पेपर तर झाले. 5 प्रिव्हियस इयरचे म्हणजे 5 वर्षाचे पेपर तुमच्याकडे असतील. 5 वर्षाचे नसतील, 2.5 वर्षाचे असतील. कारण प्रत्येक वर्षी 2दा पेपर होतात. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आता अजून? तर इथे तुमचं जे काही मिनिमम वर्क राहिलेलं आहे, म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, ग्रामर असेल किंवा आयटी असेल, तर ते सब्जेक्टसाठी तुम्हाला इथे काही टाइम खाली आहे. तर तो तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलं प्रॉपर, तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही इझिली मार्क मिळवू शकता, जर तुम्ही केलं तर. नाहीतर उगाच म्हणायचं की मी अभ्यास करतोच आणि होतं काहीच नाहीये, मार्क पडणार नाही. दे रे हरी पलंगावरीचे टाइम संपला. इथून पुढे जो कष्ट करेल तोच पुढे जाईल आणि त्यालाच मार्क मिळतील. मार्क मिळाले तर पुढे ऍडमिशन होईल, तर तुम्हाला चांगलं प्रोफेशनल कॉलेज मिळेल. जर चांगलं प्रोफेशनल कॉलेज मिळालं तर प्लेसमेंट होईल, तर जॉब मिळेल, तर लाईफ सेटल होईल. चांगले स्किल घ्या तर तुमची लाईफ होईल. स्किल नसेल तर एआयच्या जमान्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्हाला काहीही जॉब मिळणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे. माझ्याकडून जी हेल्प होईल तुम्हाला ती मी करण्याचा प्रयत्न करतोय.
जर तुम्हाला आणखी काही पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आत्तापर्यंत काय प्लॅन केला हे पण सांगा. आणि माझ्याकडून तुम्हाला जी हेल्प पाहिजे ती सांगा. माझा नंबर मी खाली दिलेला आहे. WhatsAppवरती मेसेज करा किंवा आपला ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे कॉन्टॅक्ट सेक्शन आहे. तिथे जरी मला मेसेज केला तर मी रिप्लाय नंतर नक्की देईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा. स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तसं तर रोज संध्याकाळी 7 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असतंच. तिथेही भेटू किंवा नवीन व्हिडिओच्या अशाच एखाद्या स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये किंवा ट्रिकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की भेटेल. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. केअर.